नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण बघतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर. तर त्या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय बघितले रे? आपण YC कसं काढायचं फॅक्टर्सवरून ते बघितलं पहिल्यांदा इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये. नंतर आपण शॉर्टकट्स मेथड बघितल्या, 7 मेथड्स बघितल्या मित्रांनो YP फाइंड आउट करण्याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जनरल मेथड बघितली YP फाइंड आउट करण्याची, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर बघितली, म्हणजे तिन्ही मेथड YP फाइंड आउट करण्याच्या बघितल्या आपण. आणि त्यानंतर मित्रांनो जो सेकंड पार्ट होता ह्या चॅप्टरचा, जो काय आहे तो होता बघा व्हेरिएबल कोएफिशियंटवाला. ठीक आहे, व्हेरिएबल कोएफिशियंटवाला. तर मग त्यात आपण काय काय बघितलं? त्यात आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये कॉशीज इक्वेशन्स, त्याला तुम्ही आयलर्स इक्वेशन्स पण म्हणता, त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघितले. आपण आता बघतोय मित्रांनो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ व्हेरिएबल कोएफिशियंट. म्हणजे व्हेरिएबल त्याला काय होतोय, डिफरन्शियल इक्वेशनला जोडून येतो. तर त्यातला सेकंड टाईप आहे तो आहे लिजेंड्रीज इक्वेशन्स. ठीक आहे. तर मित्रांनो या क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो? AX + B. काय आहे? AX + B असतो. लक्षात घ्या, इकडं मी लिहितोय प्रॉपर एकदम, तुम्ही नीट लक्ष द्या. क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे AX + B चा स्क्वेअर d2y/dx² प्लस AX + B ऑफ dy/dx प्लस C ऑफ y इक्वल टू, आता हे फंक्शन जे असतं ते कशात असतं, आपल्याला त्याला झेडमध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात घ्या, एक्समध्ये असलं तरी, एक मिनटं, एक्समध्ये फंक्शन असणार. तर आता ह्याच्यात काय काय करतो बघा आपण मित्रांनो. पहिल्यांदा आपण करतो सबस्टिट्यूशन घेतो. AX + B इक्वल टू e⁻z आणि लॉग ऑफ AX + B इक्वल टू z घेतो आपण. सिंपल. तर आता त्याच्यानंतर आपण काय करतो बघा, जर AX + B चा स्क्वेअर d2y/dx² असं जर आलं तर आपण काय करतो मित्रांनो, हा A घेतो अगोदर, D घेतो, D-1 घेतो, 2 फॅक्टर घेतो. 2 फॅक्टर आहे. A इथं काय स्क्वेअर आहे म्हणून A चा स्क्वेअर घ्यायचा. लक्षात घ्या, हे जर AX + B फक्त dy/dx जर आला तर आपण काय करणार मित्रांनो, A घेणार, D ऑफ y घेणार फक्त. सिंपल. किंवा मित्रांनो क्यूब आला असता, AX + B चा क्यूब आला असता, d3y/dx³ असा, तर आपण काय केलं असतं रे, A³ d-1 d-2 ऑफ y, 3 फॅक्टर घेतले असते कारण इथं क्यूब आहे म्हणून. सिंपल. तर हे सबस्टिट्यूशन वगैरे काय घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण करूया क्वेश्चन्स, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतो नेमकं. तर मित्रांनो पहिला आहे, काय करतो आपण आता ह्या क्वेश्चनमध्ये, आपण करतो मित्रांनो 2x + 3 इक्वल टू e⁻z मानतो आणि लॉग ऑफ 2x + 3 इक्वल टू z मानतो. सिंपल. e⁻z आणि हा z. लक्षात घ्या, आता हे कसं आलं असेल तर बघा, मी तुम्हाला शिकवलं होतं मित्रांनो, 2x + 3 इक्वल टू e⁻z आला तर आपण काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करतो. टेकिंग लॉग बोथ साईड म्हणजे हा काय झाला, लॉग ऑफ 2x + 3, एक सेकंद, 2x + 3 इक्वल टू लॉग ऑफ e⁻z. हा पॉवर मला z इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आला, लॉग ऑफ ची किंमत 1 असते. याचाच अर्थ काय झाला मित्रांनो, लॉग ऑफ 2x + 3 इक्वल टू किती आला, z आला फक्त, कारण लॉग ची किंमत किती आहे, 1 आहे, 1. ओके, ती नाही दिली तरी काय प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे z इक्वल टू किती आला तुमचा, लॉग ऑफ 2x + 3. सिंपल. बट आपल्याला 2x + 3 इकडे कुठं नाही आहे फंक्शनमध्ये, आपल्याला काय रे, आपल्याला x आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला.
म्हणजे 2x इक्वल टू किती झाला, e⁻z - 3 झाला. म्हणजे x इक्वल टू किती झाला मित्रांनो, e⁻z - 3/3 झाला. सिंपल. त्याच्यानंतर हे बघा एक्सची किंमत आली ही आणि झेड असता लॉग ऑफ एक्स 2x + 3 आली. ओके. आता त्याच्यानंतर मित्रांनो आपण काय बघणार, 2x + 3 एची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. एची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. dy/dx आला तर एक्सची किंमत, एची किंमत 2 डी ऑफ वाय आला. हा जर स्क्वेअर असता 2x + 3चा स्क्वेअर d2y/dx² d2y/dx² इक्वल टू 2 टाइम d - y 1 ऑफ y आला. सिंपल. आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू टाकायचे आहेत आणि आन्सर काढायचे मित्रांनो. बघा स्टेप बाय स्टेप करू आपण हे क्वेश्चन. तर क्वेश्चन आहे मित्रांनो, लिहा वाटलंच तर, 2x + 3 स्क्वेअर, ठीक आहे, d2y/dx² d2y/dx² -2 टाइम 2x + 3 dy/dx -12y -12y इक्वल टू 6x. सिंपल. तर मित्रांनो आता काय झालं बघा, याच्याऐवजी काय लिहिणार तुम्ही, 2चा स्क्वेअर. ओके, एचा स्क्वेअर ना, ओके हे तर राहिला आपला, एचा स्क्वेअर घ्यायचा मित्रांनो. 2चा स्क्वेअर d -1 ऑफ y मायनस 2 टाइम 2 ऑफ d -12 ऑफ y इक्वल टू 6. एक्सची किंमत किती आली आता आपली, एक्सची किंमत लिहिली आपण इथं, e⁻z - 3/2. सिंपल. सो गाईज आता हा झाला 4 इन ब्रॅकेट, हा झाला d² - d. ओके. त्याच्यानंतर -4d - 12 इक्वल टू ऑफ y इक्वल टू 3 टाइम e⁻z - 3. सिंपल. मग आता हे काय होणार आहे बघा, 4d² - 4d -12 ऑफ y इक्वल टू 3 टाइम e⁻z - 3. सिंपल. बघा मित्रांनो आपण एकदम स्टेप बाय स्टेप करतो आता. ओके. आता हा काय झाला मित्रांनो, 4d² - 8d -12 ऑफ y इक्वल टू 3 टाइम e⁻z - 3. सो गाईज आता हा क्वेश्चन बघा, आता काय होणार, 4 कॉमन काढला मित्रांनो, d² - 2d -3 ऑफ y इक्वल टू 3 e⁻z - 3. मित्रांनो हा जो 4 घेतला आहे तो आपण काय केला आता, तो राईट साईडला टाकला. 2d -3 ऑफ y इक्वल टू, हा झाला 3/4 इन ब्रॅकेट e⁻z - 3. सिंपल. ओके मित्रांनो आता आपल्याला काय काढायचं रे, आता आपल्याला काढायचं आहे YC आणि YP. सो गाईज YC काढण्यासाठी हा d² - 2d -3 इक्वल टू 0. याचे फॅक्टर काय येणार आहे, याचे फॅक्टर -3
3 इंटू 1 दॅट इज -3 प्लस 1 दॅट इज मल्टिप्लिकेशन -3 आला, म्हणजे फॅक्टर काय आले d -3 d प्लस 1 इक्वल टू 0. सो d इक्वल टू आला पॉझिटिव्ह 3 -1, म्हणजे फॅक्टर आले मित्रांनो 3 आणि -1. सो युअर YC इज C1 e रेश पॉवर 3z प्लस C2 e रेश पॉवर -z हा झाला YC. ठीक आहे. नंतर काय रे, आता आपण काय करूया, ह्या क्वेश्चनमध्ये मागच्या सगळ्या क्वेश्चनमध्ये आपण लगेच झेडची व्हॅल्यू टाकली होती. इथं मात्र आपण काय करूया, एकदम एंडिंगला झेडच्या व्हॅल्यू टाकून सिम्प्लिफिकेशन करूया. आता आपण काढूया YP इक्वल टू काय रे मित्रांनो, 1/5 ऑफ D इंटू एफ ऑफ झेड फंक्शन तुमचं. आता एफ ऑफ झेड काय आले हे बघा, YP इक्वल टू 1/d² मायनस 2D -3 ऑफ फंक्शन काय आता 3/4 e रेश टू द पॉवर z -3 e रेश पॉवर z -3 सिंपल. आता e रेश पॉवर z फंक्शन असेल तर पहिला टाईप यूज करतो आपण. कुठला टाईप यूज करतो आपण, पहिला YP इक्वल टू हा 3/4 बाहेर घ्या इथं एकदम, हा 1/d² -3D -3 हा e रेश पॉवर z -3 टाइम e रेश पॉवर 0z घ्यायचा, 0z काय घ्यायचा, कारण मग आपल्याला ईची काहीतरी व्हॅल्यू टाकता येईल म्हणून, डीची व्हॅल्यू. ओके. सो आता आपण कुठली प्रॉपर्टी किंवा कुठला टाईप यूज करणार आहे, तो टाईप आहे मित्रांनो YP इक्वल टू 1/5 ऑफ D इंटू e रेश पॉवर AX असेल तर आपण काय करतो रे, 1/5 ऑफ A लिहितो आणि हा घेतो e रेश पॉवर AX. सिंपल. डीच्या ऐवजी ए घेतो सिंपल फक्त. तर आता आपण काय करूया, YP इक्वल टू हा 3/4 बाहेर, आता सेपरेट घेऊया, 1/d² -2D -3 आणि हा झाला मित्रांनो e रेश पॉवर z मायनस 3 बाहेर d² -2D -3 e रेश पॉवर 0z झाला मित्रांनो. आता व्हॅल्यू टाका. आता व्हॅल्यू टाकल्यानंतर काय आन्सर येईल बघा, YP इक्वल टू 3/4 झेडची किंमत किती आहे इथं, एची किंमत याला जोडून काय आला, 1 आला, म्हणजे 1 टाकायचा, 1 -2 1 ऑफ -3 आणि e रेश पॉवर z. इथं काय टाकायचं, 0 टाकायचा, हा 3 / 0 -0 -3 आणि हा e रेश पॉवर 0, म्हणजेच काय होणार आहे, 1 होणार आहे तो डायरेक्ट. सो गाईज तुमचा YP आला 3/4 1/-1 -4 झाला तो, -4 e रेश पॉवर z मायनस ऑफ 3 / -3 आणि e रेश पॉवर 0ची किंमत किती येते, 1 येते. ओके. तो युअर YP इज 3/4 e रेश पॉवर z -4 प्लस 1 3 कॅन्सल झाला. सिंपल. आता काय करणार तुम्ही मित्रांनो, आता तुम्ही करणार YC आणि YP, Y इक्वल टू YC प्लस YP, व्हॅल्यू टाका डायरेक्ट, Y इक्वल टू YC किती आला आहे हे बघा, तुमचा YC आला काय आला, C1 e रेश पॉवर 3z C1 e रेश पॉवर 3z प्लस C2 e रेश पॉवर -z प्लस 3/4 इन ब्रॅकेट, हा 1 अगोदर घेऊया, 1 मायनस e रेश पॉवर z डिवायडेड बाय 4. सिंपल. आता व्हॅल्यू टाकायचं आपल्याला, काय टाकायचं, झेडची किंमत किती आली आहे हे बघा इथं, झेड इक्वल किती आहे, लॉग ऑफ 2x + 3 ते टाका. Y इक्वल टू C1 e रेश टू पॉवर 3 टाइम लॉग ऑफ 2x + 3
ओके, प्लस C2 ई रेज पॉवर माइनस लॉग ऑफ 2x प्लस 3, ओके, प्लस 3/4 इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू द पॉवर लॉग ऑफ 2x प्लस 3 डिवायडेड बाय 4. सिंपल. आता हे आन्सर काय होते बघा. हे आन्सर होतं मित्रांनो तुमचं y इक्वल टू C1. हा 3 मल्टिप्लिकेशनमधला पॉवरमध्ये गेला, म्हणजे हा काय झाला ई रेज पॉवर लॉग ऑफ 2x प्लस 3चा क्यूब प्लस C2 ई रेज पॉवर लॉग ऑफ, ते मायनसचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं म्हणजे रेसिप्रोकल घेतो आपण, 2x प्लस 3, ओके, प्लस 3/4 इन ब्रॅकेट 1 मायनस हा 1/4 जसाल तसा, आणि ई लॉग इथं जसाल तसा राहील ई रेज पॉवर लॉग ऑफ 2x प्लस 3. मित्रांनो ई आणि लॉग काय होतं रे, कॅन्सल होतं, राहतं काय, ई आणि लॉग कॅन्सल होतं, ई आणि लॉग कॅन्सल होतं, राहतं काय. सो युअर आन्सर इज C1 2x प्लस 3चा क्यूब बरोबर, प्लस C2 1/2x प्लस 3, ओके, प्लस 3/4 इन ब्रॅकेट 1 मायनस हा 1/4 हा 2x प्लस 3. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके गाईज. आता हा क्वेश्चन करायचा मित्रांनो आपल्याला. आता इथे ए किती आहे रे, A1 इथे जोडून आला म्हणजे A1 आहे, ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार आहे, x इक्वल टू ई रेज पॉवर झेड घेणार आहे आपण, x इक्वल टू ई रेज पॉवर झेड घेणार आहे, आणि झेड इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू झेड घेणार आहे आपण, एक्स प्लस 1 इक्वल टू ई रेज पॉवर झेड घेणार आहे, आणि झेड इक्वल टू काय घेणार आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 1 घेणार आहे. सिंपल. सो गाईज आता इथे एची किंमत किती आहे, 1 आहे, म्हणजे 1चा स्क्वेअर डी मायनस 1 ऑफ वाय प्लस डी ऑफ वाय प्लस 1 वाय आहे फक्त वाय इक्वल टू 4 टाइम साइन ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 म्हणजे किती येणार मित्रांनो, झेड. सिंपल, एकदम इझी. मग आता 1चा स्क्वेअर 1 झाला, हा डी स्क्वेअर मायनस डी प्लस डी, आणि हा झाला मित्रांनो 1 ऑफ वाय इक्वल टू 4 साइन झेड, 4 साइन झेड झाला. ओके. तर मित्रांनो आता हे होणार डी स्क्वेअर प्लस 1 ऑफ वाय इक्वल टू 4 साइन झेड, 4 साइन झेड. सिंपल. सो गाईज आता याचा वायसी काय येणार आहे, हे बघा, डी स्क्वेअर प्लस 1 म्हणजे फॅक्टर पडत नाहीत, हे आपण खूप वेळा बघितलं. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असता तर आपण काय केलं असता, ए मायनस बी ए प्लस बी, ओके, आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू काय, ए प्लस आय बी ए मायनस आय बी. ठीक आहे. सो हा झाला मित्रांनो डी इक्वल टू प्लस ऑर मायनस आय झाला, म्हणजे डी इक्वल टू 0 प्लस ऑर मायनस आय 1, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आली 0 आणि बीटाची व्हॅल्यू आली 1. सो युअर वाय सी इज C1 ई रेज पॉवर अल्फा म्हणजे 0x इन ब्रॅकेट C1 कॉस ऑफ बीटा, बीटाची किंमत किती आहे 1x प्लस C2 साइन x. सिंपल. आता मित्रांनो आपण काय करतो, वाय सी इक्वल टू C1 कॉस x प्लस C2 साइन x. सिंपल. हा झाला तुमचा वाय सी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो,
वाय पी इक्वल टू काय रे 1/phi ऑफ डी इंटू फंक्शन. आता आपलं फंक्शन काय रे, आपलं फंक्शन आहे आता वाय पी इक्वल टू 1/d² + 1 आणि फंक्शन आलं तुमचं 4 टाइम साइन झेड, राईट ना, राईट. ओके गुड. आता मित्रांनो आपण कुठली प्रॉपर्टी वापरणार, सेकंड टाईप वापरणार, ज्याच्यात 1/phi ऑफ डी इंटू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल साइन ऑफ ax + b असेल तर आपण काय करतो d²च्या ऐवजी d² आपण काय करतो -a² घेतो आणि हा साइन ऑफ ax + b जशाला तसा फाय ऑफ -a² घेतो. तर मित्रांनो ह्या वायपीला आपण काय करणार आहे, ह्या वायपीला आपण 1 आता ची किंमत किती आहे 1 -1 झाला बघा, हे -1 + 1 साइन ऑफ झेड हा 4/. केस काय झाली रे, फेल झाली. केस काय झाली, केस ऑफ फेल्युअर. कारण का फाय ऑफ -a² इक्वल टू 0 आला. तर मग आपण आता काय करतो, वायपीला झेड घेतो अगोदर आणि ह्या d² डेरिव्हेटिव्ह घेतो. d² डेरिव्हेटिव्ह किती आला 2d, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, हा 4 साइन झेड जशाला तसं, सिंपल. आता वाय पी इक्वल टू मित्रांनो 2 कॅन्सल म्हणजे 2z 1/d ऑफ साइन झेड. 1/d म्हणजे इंटिग्रेशन घेतो आपण, कशाचं घेतो, हा 2z बाहेर, नाहीतर त्याला पण मध्ये घ्याल आणि इंटिग्रेशन घ्याल, ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल, त्याचे इंटिग्रेशन येणार नाही आणि आपण असं करू पण शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे 1/d म्हणजे साईनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू झेड. साईनचं इंटिग्रेशन काय येते मित्रांनो, साईनचा इंटिग्रेशन येतो -cos झेड. सो युअर वाय पी इज -2z cos झेड, सिंपल. तर y इक्वल टू yc + yp. yc काय लिहिलं आपण, yc लिहिलाय c1 cos x + c2 sin x. साइन झेड झेड लिहा, ठीक आहे. सो गाइज c1 cos झेड + c2 साइन झेड आणि हा -2z cos झेड. आपण बघितलं, काय बघितलं, झेडची किंमत किती आहे, झेडची किंमत आहे cos ऑफ log ऑफ x + 1 प्लस c2 साइन ऑफ log ऑफ x + 1 मायनस मित्रांनो 2 टाइम झेडची किंमत किती आहे, हे बघा इथं झेड इक्वल काय घेतलं आहे आपण बघा सुरुवातीला x + 1 इक्वल टू झेड आहे, e⁻z आहे म्हणजे आणि झेड इक्वल टू काय log ऑफ x + 1, log ऑफ झेडची किंमत लिहा log ऑफ x + 1, log ऑफ x + 1 आणि cos ऑफ log ऑफ x + 1. हे काय झालं तुमचं मित्रांनो, फायनल आन्सर झालं इथपर्यंतचं. अशा पद्धतीने मित्रांनो हा टॉपिकसुद्धा संपला आहे आणि आपण अख्खा हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जो 2 पार्टमध्ये कन्वर्ट होतो, एक म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट आणि दुसरा म्हणजे व्हेरिएबल कोएफिशियंट. असे 2 टॉपिक होते, ते आपण एकदम स्टेप बाय स्टेप कव्हर केलेले आहेत मित्रांनो. खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत, तर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप बघा. युनिव्हर्सिटीला आत्तापर्यंत आपण इन सेमसाठी मित्रांनो कंप्लीट 10 मार्काचा सिलेबस कव्हर केला आहे. ओके, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.